प्रत्येकच दिवस हा सारखा नसतो. एखाद्या दिवशी सकाळी लवकर कामे उरकून थोडासा आरामही होतो आणि एखाद्या दिवशी सकाळी जी कामे चालू होतात तर संध्याकाळपर्यंत संपत नाही. तर सगळ्यात आधी गूळ फोडून घेतला आणि ऊन दाखवून घेतलं. गूळ फोडलेला असला की किचनमध्ये खूप लवकर हेल्प होते आणि त्यानंतर लगेचच मुखवास बनवायला सुरुवात केली. याला सुगमही म्हणतात किंवा शोपही म्हणतात. मी तर याला शोपच म्हणते. तुम्ही काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शोप भाजायला घेतली. कशी बनवायची त्यावरील व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. या व्हिडिओनंतर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आराध्या हेल्प करत होती अधूनमधून, म्हणून तोपर्यंत वेळ वाया न घालता उद्या तिच्या टिफिनमध्ये इडली बनणार होती, म्हणून इडलीचं बॅटर तयार करणं चालू होतं. हेल्प करणं हा एक बहाणा असतो, त्यासोबतच तिच्या स्कूलची बडबडही ऐकायला मिळते आणि आमच्या गप्पाही होतात. तिला आणि मला काम करताना दोघांनाही सॉफ्ट म्युझिक ऐकायला आवडतं, म्हणून टी व्हीवरती मस्त कृष्णाचे गाणे हे एका साईडला प्ले होत होते आणि एका साईडला आम्ही काम करत होतो. लोणचंही भरून घेतलेलं होतं. तो व्हिडिओ मी नंतर शेअर करेल. त्यासोबतच संध्याकाळच्या वेळेला गच्ची झाडायला गेली होती. झाडांना पाणीही घातलं आणि गच्चीही सोबतच साफ करून खाली आले. खाली आल्यानंतर आज आराध्याचा खूप काम करण्याचा मूड होता, म्हणून ती म्हणत होती की आज कोशिंबीर मीच बनवते. हे सगळं सामान तिनेच रेडी केलेलं आहे आणि आज तिच्या हाताची कोशिंबीर जेवणामध्ये मिळणार होती. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.